हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं वाल्मीकिगिरिसम्भुता रामाम्बुनिधिसङ्गता श्रीमद्रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयं वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदां वरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। आम्ही कालच्या दिसाक वशिष्ठांनी रामाले सगळे वंशावळीचे एक परिचय जनकराया दिलेले पळयले. आतां जनकराय तागेल वंशाचे परिचय दिता. तें एक क्रम वर्डीक जावपाक जाल्यार तांगेले बंधू मित्र इश्ट बांधव कुल गोत्र प्रवर पुर्वाजांगेले सकळे विशय आजीकय रूढी असते. मालगड कोण, बापूस कोण, पूत कोण, तशीची भावंड ताका आसचवे, बापुली आसचवे, बापसूक भावंड भयण्यो आसचवे, खंयचे कुटुंब खंयची गोत्र हे पुरे निमगुच्या आजीकय आस. तशीची हांगा परस्पर तांगेले वंशावळी तांगेले पुरोहित सांगताचे. जनकरायो वशिष्ठाले इक्ष्वाकू वंशावळी विशिश्टान सांगिल ऐकत तो आनी सांगता, महर्षी म्हाका भारी संतोष जाले तुमगेले हे गोत्र प्रवर सकळे ऐकून. आतां हांव आमगेल वंशावळी सांगता, तुमी ऐकया. इत्याक म्हळ्यार समाजान वचूचे एक संप्रदाय यो कन्याप्रदान म्हळ्यार कन्यादाना संदर्भांत एक कुलाचे वंशावळी सांगता जाल्यार त्यांनी सतकुलवे सकड कोळचे खातीर हे एक संप्रदाय. तशी हांवय आमगेल वंशावळी सांगता, समाधानेर तुमी आयकूंका म्हूण. आतांय विवाह संदर्भांत ते अंतरपट धरतना तिनी पंत सांगचे आस उडकास करायचे. बापसूले हें म्हळ्यार वरेताले आनी वकलेले आन कोण आज्ज कोण तागेल पिज्ज कोण म्हूण सांगून गोत्र सांगचे संप्रदाय आसा. प्रवर सांगचे म्हणचे हें आमी व्यंकटेश कल्याणांतूय पळयत. ती व्यंकटेश कल्याणांतूय तशीची थंय वशिश्ट वेंकटरमणाले गोत्र प्रवर सांगताची. तशीची हागेले आकाशरायाले गुरू म्हळ्यार पुरोहित तो तिगेल गोत्र प्रवर सांगता. पद्मावतीली हे पळय उडगास आसल्यार पळोव येता, उडगास कोर येता. तशीची हो सांगता आमगेले मूल कोण म्हळ्यार निमिरायो तो धार्मीक बहळ पराक्रमी बहुपराक्रमी म्हूण नांव घेतिलो. तागेले पुताल नांव मिथी म्हणून ताणें हें मिथिलापट्टण निर्माण केलेलें. ताका निमिरायाले तो मूल जाल्यार निमिरायो आमगेल वंश मिथिल्ले दुखून सुरू जालेले. मिथीक सुरवेच्यो जनक म्हूण आपयले. ते जनकाक उदावसू म्हळेल पुतू, उदावसाक नंदीवर्धनाल पुतू सुकेतू, सुकेतूल पुतू देवरातू, हेंची देवराताक मेळ्ळेले म्हणचे आमी खंयचे शिवधनुसू. तशीची मागीर बृहद्रतू, मागीर महावीरू, सुध्रती, धृष्टकेतू, हर्यश्व, मरु, प्रतींधक, कीर्तिरथू, मागीर देवमीढ, मागीर देवमीढाल पुतू विबुदाल नंतर महिद्रक, कीर्तिरात, महारोम, रस्वरोम, स्वर्णरोम. मागीर रस्वरोमाक आवनी कुशध्वज दोनी चेडूं म्हूण रस्वरोमाक स्वर्णरोम म्हळेले पुतू, महारोमाक स्वर्णरोमाल रोम म्हळेल पुत्र जाल्लो. तागेल पुत्र रस्वरोम. त्या रस्वरोमाक आमी दोग जन चली जलींची. हांव मालगडो मागीर कुशध्वज म्हगेलो धाकलो भाव.
तशी मिगेल आनू ह्रस्वरोमू आ मलगड म्हूण म्हाका पट्ट बांदून राज्य भाराचे जबाबदारी म्हाका दिवन रान्ना चमकला तो वानप्रस्थ आश्रमा खातीर. तशी थंयची तो स्वर्गस्थ जालो. आतां हांव धर्मान राज्य परिपालन करता मिगेल भाव कुशध्वजूय मिगेल्या कार्यांतू ಸ್ವಲ್ಪ म्हाका सहाय्यक जाता अशीच तरस त्या म्हळ्यार त्या वेळाक सांकाश्या म्हळेल पట్టणाक सुधन्म म्हणलो एकलो रायो आयलो आनी तो निजावन सांकाश्या पట్టणाचो अधिपती तो. मिथिला नगरा मुत्तिगे घालून आक्रमण करून शैव धनुसूय सीतेकय म्हाका वारडिकोन दिवका म्हूण एक संदेश ताण दुतालोट पेटयल न्हय. हांव ओप्पनी म्हळ्यार हांव शिवधनुस म्हणलेल्यांक मात्र तीक वारडिकोन दित म्हळ्यार तो युद्ध करून शिवधनुसूय सीतेकय व्हरचें म्हूण आशिल्लो. तशी म्हाकाय सुधन्वाकय घोर युद्ध जाल्लें. सुधन्व कडेर म्हणटना संहार केल्ले ताका. ताजे नंतर कुशध्वजाक ते सांकाश्या पట్టणाक राय करून सोडला हांवें. योच मिगेल भाव कुशध्वजो. तशी हे आमगेल वंशाचें चरित्र. रघुवंशाची वंशावळी आयकून म्हाका भारी खूश जाल्लें. मिगेल दोनी चलये चेडवांक रामलक्ष्मणा लोट विवाह करता. सीतेक मलगड धुव रामा दिवन व्हरडीक करता. तो तिका वीर्यशुल्कान तो गेलवला. उर्मिळा म्हूण म्हणेल म्हाका धाकली दुवस तिका लक्ष्मणा वट वारडिकोन घेता म्हूण सांगता. आनी ही देवकन्या सीता अयोनिजा जाल्यार उर्मिळा मेगेलीची पुत्री अवरसपुत्री. तशी हांव तीन पंत सांगता हांव तांकां विवाह करून दिता तुगेल दोन चेडवांक. उर्मिळेक लक्ष्मणा वटू रामाक सीतेक रामा वट हांव वारडिकोन घेता. त्रिर्ददामी म्हळ्यार तीन पंत सांगता म्हणटा. तीन पंत सांगता म्हूण म्हळ्यार फुडें कालांतू आतां यस तीन पंत सांगल्यार ते पूर्ण जाल्ली काम म्हणल्याक. तशी ताजे खातीर ददामी त्रिर्ददामी तीन पंत हांव वारडिकोन दिता म्हूण म्हणटा. आनी हे विशयांत तुमी दितकी ना म्हूण म्हळ्यार संशय पावचेका ना. त्रिकरणपूर्वक काया वाचा मनसा हांव हे चलयांक तुगेले दोन पुत्रांक वारडिकोन दिता म्हूण तुका आजी इतली जाल्यार तर हांव सांगता. आतां विवाह सुरवे कोरका जाल्ले गोदान नांदी अभ्युदयादी सर्व कार्य कोरका. दशरथ महाराजा आजी मघा नक्षत्रा नंतर 2 दिसानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र येता पळय त्या विवाहाक प्रशस्त नक्षत्र म्हणटाची. आमी त्या नक्षत्रांतू राम लक्ष्मणाले ओटो सीता आनी उर्मिळेक वारडीक कोरया म्हूण सांगता. ताजे पशी फुडें कोरका जाल्लें काम पुराय करया म्हूण. जनकरायो इतली वंशावळी सांगली नंतर विश्वामित्र सांगताची हे जनकराया इक्ष्वाकू आनी विदेह वंशाचे एक विदेह वंश आजी दोन्ही वंशय श्रेष्ठ वंश अप्रमेय वंश म्हणीत. हे दोन्ही वंशा सदृश जावन आशिल्ले वंश आत भूखंडांतू ना म्हणीत. आजी दोन्ही वंशांतूय परस्पर जावन एक बांधव्य वाडचे म्हणून बांधव्य वाडोवचे म्हूण संकल्प जावन जाला. सीता उर्मिळेंक राम लक्ष्मणा दिवन वरडीक करून दिवचे म्हूण म्हणलेले हे एक जनकाले मन आस पळय हे धर्मपूर्वय समज म्हूण म्हणीत. राम लक्ष्मण सीता उर्मिळे तांणी परस्पर रुपानकी गुणानकी अनुरूप जावन आसाची. जाल्यार हे जनका तुगेले आनेक उत्तर हांव उरलो वेतवे कसले म्हूण म्हळ्यार तुगेलो धाकलो भाव कुशध्वज रायो म्हणलें. बारी धर्मज्ञ हाकाय दोनी चलये चेडवां आसाची म्हूण तूं सांगली न्हय. ते चलये चेडवांक आमगेले दशरथाले आनी दोनी कुमार आसाची भरत आनी शत्रुघ्न. तांकां आमी निमगो येतवे तांगेले बायल जावन तुमी दितावे म्हूण निमगो येतवे आमी. दशरथाक 4 जन भारी अपरिमित चंदई यव्वनई पराक्रमी जावन आसूचे 4 चेडवां आसाची. लोक दिक्पालकांक समान जावन आसूचे देवतेंगेल सदृश पराक्रम आसा. तशें जावन जनकराया तूं कुशध्वजाल चलयांक कुशध्वजाल्या निमगून ते 2 चलयांक हे 2 चेडवांक दिवेत म्हूण जाल्यार इक्ष्वाकुकुला संबंध तुगेले 2 बाबावांकय तुमकां इक्ष्वाकुकुलाचे संबंध जाल्ल्या वरी जाल्ले. आतां तूं त्रिर्ददामी म्हूण तुगेले चलयांक दिला
ह्या दोन चिलयांका आम निमगी तरस आमगेले कुलाचे कुटुंबेच्यांक म्हणून विश्वामित्र म्हणटा जाल्यार एक हांव निमगेले तूं मन चंचल करूं नज म्हूण तेन्ना जनकरायो हात जोडसून विश्वामित्रा पायंपण सांगता की उत्तमोत्तम जावन आशिल्ली इक्ष्वाक वंशावटो हांव संबंध नाक्क म्हणटवे तांतूय वशिश्ट जवो तूं जवो महामहिम कसल जत मुखारसून म्हळें तुमकां गोतना तुमगेलें हें तूं निमगेलें म्हणटा पळय हांव तुगेलो आज्ञ म्हूण लेखता म्हणटना आमगेलें कुल धन्य जाल्लें विश्वामित्रा तुमी सांगिल्ले विशय म्हाका ओप्पीक आस कुशध्वजाले धुवांक भरत शत्रुघ्नाले बायलो जावन हांव दिवच्याक वपता तशी 4 चेडवांकय आमगेले 4 राजकुमारींक दिवन वारडीक करचें म्हूण लेखला केन्ना की एक दीस वारडीक जावो जैतवे फल्गुनी नक्षत्राचे नंतर वारडीक दोनी दीस वारडीक करचे प्रशस्त म्हूण सांगताची म्हणून जनक महाराजू सांगतना तो वशिश्टाक आनी विश्वामित्रा जनकरायो ओपास सांगता हे वशिश्टा महातपस्वी जावन आशिल्ले विश्वामित्रा हें कन्यादान करचें म्हळ्यार एक श्रेश्ठ धर्म म्हणटाची तुमगेले निमती म्हाका हें साध्य जालें हांव तुमगेले शिष्य म्हणून लेखे मात्र न्ही अयोध्या मिथिला सांकाश्य आज 3 राज्याचें सिंहासन तुमकांच हांव अर्पण करता म्हूण सांगता तुमी हें सिंहासनांत बैसून हांव कसल कोरका म्हूण सांगून तूं सांगा इत्याक म्हळ्यार ही मिथिलाई दशरथाली तशीच अयोध्ये मेगेल जालें इत्या म्हळ्यार आमी परस्पर संबंदी जालींची हाजे अर्थ कसो न्ही म्हूण म्हळ्यार अयो ते कशें जेवचे अयोध्ये दशरथाले मिथिला जनकरायाले जाल्यार परस्पर बांधव्य वाडोवन घेवचें वारडिके संबंद म्हळ्यार तशीची मागीर ते चलये तांचे न्ही चेल्ले तांचे एक कुटुंबेची आसूं का तितले प्रीत आसूं का जाल्यार आजी हे पळय लोकांत तो दिसना मस्त स्वार्थाचे संबंद जे तरस असो तो सांगता सिंहासन अयोध्या मिथिला सांकाश हे 3 राज्याचे सिंहासन तुमकां अर्पण करता ते 3 सिंहासनांत बैसून कसल कोरका म्हूण म्हळेलें आज्ञ तुमी दिवका इत्या म्हळ्यार हें निमगू सांगचे अधिकार म्हाका कस मिथिला मेगेले दशरथाल म्हूण हांव सांगता जाल्यार दशरथाल अयोध्या मेगेले जाता तशें तुमी हे 3 देशय तुमगेले म्हूण लेखून आनी तुमी आमकां कशी आज्ञा दिताची त्या रितीर आमी चलताची म्हूण सांगून सांगता दशरथा भारी संतोश जालो तो सांगता की तुमगेले तितले एक अनुरूप संबंध म्हाका मेळटा म्हूण हांव लेखनी तूं जावो कुशध्वज जावो भारी एक चांग राय तशी धर्मिष्ठ पुराय नमुनेचे आचार विचार गोत्त आशिल्ले अपार चंग गुण तुमकां तशीची तुमी ऋषी महर्षींक सत्कृत करचे पळयतनाचे तुमगेले गुण म्हाका कळटा तशी जनकराया तुगेले 4 चेल्यांगेले कन्यादान मेगेले चेल्ल्या चेडवां खातीर हांव घेता तुका देव मस्त मंगळ करता आनी म्हाका बिडार दिलेले घरा वच्चू का इत्या म्हळ्यार तूं हांगा नांदी अभ्युदयादी विद्युक्त कर्म करता पळय तशी हांवय मेगेले चेडवां खातीर कोरका नव्हे म्हूण सांगून ताका दिलेले भवनाक वशिश्ट विश्वामित्रा वटू चमकलो नांदी श्राद्ध केल्लें नांदी श्राद्ध म्हळ्यार आमी पळय नांदी करचें म्हूण म्हणटाची कुल कुटुंबान तुका कसले सुतीक आनी येनान अशी आमी पुजा करून नांदी कुरवे कांड व्हरचें म्हणटा पळय तेंची नांदी श्राद्ध म्हणचे ताका तशी तो त्या पुरे कोरून येता विद्युक्त जावन कोरून हेरदुसू समावर्तन गोदान कर्म हें गोदान कर्म म्हूण म्हळ्यार आमी उडदा मुर्तू म्हूण म्हणटाची आमी ते कसले म्हूण म्हळ्यार 16 वर्सांत कोरका जालेले केशवपन म्हणटाची म्हळ्यार विद्याभ्यास गुरुकुलांत जाल्ले नंतर स्नातक विद्याभ्यासा वचूका जाल्यार एक पंत समावर्तन म्हणून कोरका तशी क्षौरकर्म म्हणून सांगेत गावः मळे केशाः 2 पादमुल रोमाणि च यत्र दीयन्ते खंडन्ते तत् गोदान नाम समावर्ताख्य कर्म म्हणून आमी उडगास आसल्यार उडदा मुर्तांत कपणी काणू मागीर गोदान आनी कोरोस पळय काशी यात्रा हे पळय कोरोस स्नातक शिक्षक बनारसाक काशी वचचें म्हूण आशिल्लें
तशी काशी यात्रे वतना थंय योग्य जावन आशिल्ले म्हळ्यार त्यावर येता पळोवन यो आम्ही दुवेक योग्य वेळ म्हूण सांगून तागे लागीं मिगेल दुवे वारडीक करून घ्या म्हूण निमगून ताका खूश आसलें तागेलो आन्नमाले सांगून हें ब्राह्मण विवाह पुढे अशी चलचें आशिल्लें. तशी तो सांगता आमी पळय गोदानांनी दिवका न्हय, आमी आमगेल्या घरा वचून समावर्तनांनी करताचे म्हूण. तशी नांदी श्राद्ध कांड भरले उडदा मुर्त केल्ले दान दिवच्या कसले उणी करणी गायो स्वर्णाभरणाचे अलंकार केलेले गायो सकडी चारी लक्ष गायो 4 लक्ष गायो 4 चेडवांक खातीर 1 लक्ष गाय 1 चेडवांक खातीर दान केले ताणें म्हणटाची कोणें दशरथान. मात्र न्ही गोदान मान्य आनी अनेक संपत्त दान ब्राह्मणांक केला. तशी गोदान समावर्तन पुरय जाल्ली नंतर दशरथ लोकपालकांक घेवन लोकपालकान बोट्ट सुचे इंद्रावरी दशरथ दिसत आशिल्लो म्हूण म्हणटात. तशी आतां यस्मिंस्तु दिवसे राजा चक्रे गोदानमुत्तमं तस्मिंस्तु दिवसे वीरो युधाजित समुपेयिवान. केदना दशरथान गोदान समावर्तन इतले विवाहपूर्व कर्म म्हणटात हे पुरे केल्ली की ताजे हेर साकची केकय रायाल पुतू भरताल मावळो युधाजितू तो मिथिला पట్టणाक आयलो म्हूण म्हणटाची. तशी दशरथा मेळ्ळो तो बारी कुशल प्रश्न जाल्ले तांगेले मदींतू आनी तो सांगता केकय राय मिगेला आनु ताणें तुगेल कुशलनी निमगिला तुमी कशे आसाची म्हूण निमगिला आनी भरताक आपूण व्हरचे खातीर हांव अयोध्या आयलो तूं तांकां वारडीक करता म्हूण सांगून पुत्र परिवारा समेत मिथिला नगर आयला म्हूण कोण हांव तुका मेळूक हांगा आयलो म्हूण म्हणटा तो. म्हळ्यार युधाजितू खुशी जाता युधाजितान आयले. युधाजिताक हांगा जनकरायाला रमणे आयले कुडले मेगेले भयणी पुता वारडीक म्हूण कळ्ळें. आतां युधाजिता बारी संतोश जाले दशरथानय ताका तुवय वारडीकनी पळोवन वचुका म्हणून सांगलें. तोवय राबलो थंय. तशी मागीर हेर दुसू वारडीक कोरका जाल्यार कसो सकाळी तांगेले नित्य कर्म स्नान संध्या वंदन नित्याचमनीय पुरे कोरून कडेरी यज्ञ कोरकाता न्ही वयव्या यज्ञ शालेक येताची. मागीर राम वारडीक करूंक एक मुहूर्त दवरला. तशी ताजे पशी फुडें कोरका जाल्यार सर्व कर्म करून 3 भावंडांकय घेवन दशरथाले आयलो. दशरथ ही परिवारा समेत यज्ञशाले आयलो. मागीर वशिश्ट रमणे वचून जनकराया सांगता जनकराया कोरका आशिल्ले सर्व विवाहपूर्व कार्य सकड कोरून दशरथ रायो आतां तांणी यज्ञशाले येवन पावल्यांची कन्या दात्र तुका पळोवका न्हू तांणी तुगेल्या उरलोका न्हय दान करतल्याकय दान घेतल्याकय सकड इश्टार्थ प्राप्त जावची तसली श्रेश्ठ कर्म हें विवाह कार्य म्हूण म्हणलें. आतां तूं प्रतिज्ञ केला 4 चलयांकय 4 चल्ल्यान दिवन वारडीक करून दिता म्हूण. हें प्रतिज्ञ पूर्ण कोरका न्हय तूं म्हणटना जनकराय सांगता हांगा तूं मिगेल घरा येवच्या कोणाले आपण घेवका म्हणना एक जावन तें हें तुगेलें घर वशिश्टा हें राज्य मिगेल कशी तुमगेले इवय दशरथ म्हाका पळोवका म्हूण सांगून यज्ञशालेंत राखून बसका म्हणना ताणें. मिगेल रमणी ताणें केन्नाय येवीत आतां आपय ताका हांगा मिगेले चलये चेडवांक आनी मिगेल भावाल चेडवांक सर्व मंगल कार्य सुरवेचे कोरकाशिल्ले केला. तशी सर्वय जावन तांणी यज्ञ विवाह मंटपाले आयल्यांची हांवय तुमगेले प्रत्यक्ष करून हांगा विवाह मंटपांत तो बसला म्हणटना हें प्रारंभ करुया कार्य म्हूण म्हणटा. दशरथ राया लागीं वशिश्ट वचून ह्या विशय पुरे सांगता. दशरथ रायो तागेले सर्व परिवार ऋषी महर्षी समेत सर्व परिवार 4 चेडवांकय घेवन विवाह वेदीले आयला. अरमने भितर आयलो दशरथ सुखासनांत बैस म्हणून जनकरायान सांगले कुडले बैसलींची. त्या वेळाक जनकराय वशिश्टाले सांगता आतां लोकाभिराम म्हूण म्हणचे तसल रामच न्हय तागेले वारडिकीचे एक शुभ कार्य हांगा सकडी ऋषी महर्षी मेळ्ळ्यांची धार्मीक वातावरणय आस तांगेले येद्राक यथा विधी कोरया आमी म्हूण म्हणटा.
विशिष्ट जनकरायला जायचं तथा असतो म्हणताच. आता विवाह वेदी केला वापस सांगा म्हणणं. आता आमगेलच्या उडवाल वारडिके का आम्ही कितले छंद करून करताची म्हणताना राम सीतेल वारडिक जगत्याचे कल्याण ते म्हणतात थंय कसं सकड संभ्रम केलेल की खंयची रितीर सकड ती विवाह वेदी संपन्न केलेली की आमकां कळना. जाल्यार भारी परमात्माल वारडीक म्हळ्यार मागीर कसले सांगू का ना. तशी यज्ञशालेमध्ये तो विवाह वेदी केला काही सर्व गंध पुष्प घाला सर्व मागीर ये स्वर्णांकुर म्हणटाची ते अंकुर पात्रां ते चित्र विचित्र जावन वचचे भांगरा कुंभाचे अंकुर पात्रां ताजे नंतर धूप पात्रां शंख पात्रां श्रुकुश्रुव अर्घ्य सर्व पात्र दवरला थंय. वशिश्ट शास्त्रोक्त जावन कसल कोरका ते पुरे करताची दर्बेचे आस्तरण घालून वेदिके सुतू मागीर कसं कोरका वारडीक एक कार्यक्रम एकामागशी एक होतानी करत वताचे. मागीर सर्व आभरण भूषित जावन आशिल्ले सीतेक विवाह वेदी केल्ले हाडला यज्ञेश्वराल सम्मुखा म्हळ्यार अग्नी साक्षी जावन वारडीक जेवचे. अग्नी प्रज्वल केला परमात्माले एदराक म्हळ्यार रामाले एदराक तिका सीतेक लक्ष्मी देवीक बसयला आनी रामाक जनकराय सांगता काय इयम सीता मम सुता सह धर्मचरी तव प्रतीच्य च एनां भद्रं ते पाणिं गृह्णीष्व पाणिना पतिव्रता महाभागा छायेवानुगता सदा इत्युक्त्वा प्राक्षिपद्राजा मंत्रपूतं जलं तदा म्हळ्यार इयं सीता मम सुता ही मेग्गेल धुव सीते इयं सीता मेग्गेल धुव ही सीता ती सहधर्मचरी तव तुका मग सहधर्मिणी जावन दितरस तिक प्रतिग्रहण करी घ्या. प्रतीच्च च एनां भद्रं ते पाणीं गृह्णीष्व पारायणया तुगेल हातान पाणीना पाणीं गृह्णीष्व म्हळ्यार तुगेल हातान हिगेल हात घे म्हळ्यार पाणी ग्रहण करी तुका बरी जावो. ही पतिव्रता आसतय चायेव अनुगता सदा तुगेल वटू तुगेल सावळीशी आसता म्हणून तो सांगता. म्हळ्यार क्षत्रियांक विवाहांतू शरग्रहण जावं पाणी ग्रहण करचे म्हूण सांगताची. तशी सवर्ण जनान म्हळ्यार तांगेलेची धर्म वर्णाचे जनान पाणी ग्रहण संस्कार करचे म्हूण सांगून आसा. तशी मस्त सगळं आसा वारडिके विशयू. तशी जेवो सीतेले हातू रामाला हातांत दिल्लो कन्यादान मंत्र पुरस्चरण केल्ले आनी मंत्रान पवित्र केल्ले कलशांतूल तीर्थान रामाला हातारी तिगेले हात दवरून धार ओतून दिले. मागीर जनकरायान विद्युक्त जावन सीतेक रामाक धार ओतून दिली पळय. सर्व महर्षी ऋषी मुनी तांकां आशिर्वाद करताची देवदुंदुबी जाल्ले पुष्पवृष्टी जाल्ले. तशी मंत्रोदक पूर्वक जावन सीतेक रामाक धार ओतून दिली ताणें. मागीर तो सांगता जनकराय लक्ष्मणाक तूं यो विवाह मंटपाक मेगेले अवर्सपुत्री म्हळ्यार तागेली धूव ती उर्मिळा पाणीग्रहण कोरका म्हूण यो मुहूर्त चड उणी जावचे ना यो म्हूण सांगता. त्या वेळाक जनकराय भरताले सांगता तुवंय तशीची मेगेल कुशध्वजाल धूव जावन आशिल्ली मांडवीले हातू धोरका म्हूण सांगून मागीर शत्रुघ्नाक सांगता. मागीर शत्रुघ्नाक वो सांगता भरताक मांडवी शत्रुघ्नाक म्हगेले भावाल आनीक धूव आसा तिगेलें नांव श्रुतकिर्ती म्हूण तिगेले तिक वारडीक कोरका तुवें म्हूण. तशी आनी दशरथ रायाल चेडवांक जनकराय सांगता की तुमी पुराय जनचांग भारी विनय आशिल्ले शांत स्वभावाचे चांग चरित्र आशिल्ले म्हणटना सकल सद्गुण परिपूर्ण जावन आशिल्ले कुत्स वंशोत्पन्न जावन आशिल्ले राजकुमार तांकां कसली कालविळंब जावची नाका वग्गी तांगे वारडीक जावो म्हूण सांगून सांगता. जनकरायाकय भारी संतोश जाता. लक्ष्मणू भरत शत्रुघ्नू अनुक्रम जावन उर्मिळा मांडवी श्रुतकिर्ती गेले पाणी ग्रहण करताची. पाणी ग्रहणा नंतर थंय राजकुमार अग्नी विवाह वेदी जनकरायो ऋषी तांकां पुराय येता विद्युक्त प्रदक्षिण करून नमस्कार करताचे.
हें विवाह मुहूर्त संपन्न जालें. तशी थंय अप्सरांगेल नर्तन वयर तुकून देवतेंगेल पुष्पवृश्टी पुराय जातरच तांगेले एक सर्व जनांक संतोष कसो जाल्यार म्हळ्यार तांगेले देव तो पुराय वाद्याचे देवते सर्व देवते मनुष्य रुपारी आयल्यांची तशी हांगा विद्युक्त जावन विवाह कार्य पूर्ण जाता. मागीर पुराय चेडूं ते 4 जन राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न तांणी तांगेले वारडीक गेल्ले बायलांगेल ಒಟ್ಟು तांगेले बिडारा वचून पावतच. दशरथ रायूय तशी सर्व बंधू दानव बंधुवर्ग तांकां घेवन ते रायांगेल ಒಟ್ಟು म्हळ्यार इक्ष्वाक पुत्राचे राय कोण थंय राम लक्ष्मण दशरथ भरत शत्रुघ्न हांगेले मागशीची तांणी वताच. वारडीक गेल्ली सीता कल्याण जालें. विश्वामित्रान राम लक्ष्मणा वेल्लेलो उद्देश जालें की त्या वेळाक विश्वामित्र सांगताची जनक आनी दशरथा लागीं आनी आमगेले उद्देश जाल्ले आयिल्ले आमगेलें कार्य जाल्लें आनी आमी हिमवत पर्वताक तपस्या करूस म्हळ्यार हिमवत साधन तांगेलें जातर आसता आमी वताची म्हूण विश्वामित्र चमकल्याची. दशरथ रायू जनकरायाल अनुमती घेवन अयोध्या पట్టणाक वता. विदेहाचे अधिपती तशी जनकरायू तागेले चेल्यांक जाय जाल्यार तसले कन्यादान करून दितना जाय जाल्यार तशें कन्याधन तेवय पुरे दिवन सत्कार करून भेटयता. लक्षोपलक्ष गायो रत्नगंबळी रेशमेचे वस्त्र तशीची अलंकार केल्ले तशिले दिव्य एक रुपाचे हस्ती दिता घोडोय दिता रथूय दिता हे पुरे तो बळबळी म्हूण सांगून दिता. तशी जनकू तागेले 4 चेल्यांक 100 एककल्यांक सखी दिता खंय तो आनी कितली की दासय तांगेलें काम करच्याक तांकांय दिता. मागीर लक्ष एक रुप्याचे नाणय म्हणटाची ते भांगरा नाणय हवळ म्हळ्यार पवळी म्हणटाचे आमी हे पुरे त्या चेल्यांक तो वारडीक जावन वतन बळबळी म्हूण दिवचे आसा पळय तशी दिता. जनकराया भारी खुशी 4 चेल्यांक एका पंत वारडीक गेल्ले जाय जाल्यार सकड दिता तो दान बळबळी कसले ताका जाता त्या पुराय तो दितरस त्या वेळाक जनकरायू आनीकी उत्तम वस्तू सकडी दिवका म्हूण सांगून जनकरायू तागेले आसूचे अत्यमूल्य जावन आशिल्ले वस्तू पुरे त्या चेल्यांक तांगेले ಒಟ್ಟು वतना एक दिवचे आसा पळय बळबळी म्हणटा त्या पुराय दिवचे खातीर तांकां पेटयता. मागीर जनकरायू एक पंताक चेल्यांक वारडीक करून दिता की तशी दुर्योधनाक दशरथ रायो अयोध्येचे अधिपती जनकरायाक यथोचित जावन आशिल्लें उतर पुराय सांगून भेटयता. महर्षींक जनकरायू तागेले चेलये चेडवांक दिवका आशिल्ले सर्व एक कन्याधन म्हूण म्हणटाची हें निमून घेवचें न्ही दिवचें रायान. तशी कितली की लक्षोपलक्ष गायो नवे नमुनेचे रत्नगंबळी रेशमे पितांबर मागीर दिव्य रूप सुचे अस्ती घोडो रथ पदाती हे पुरे तांकां चेल्यांक बळबळी जावन दिता. जनकू तागेले चेल्यांक गेले ಒಟ್ಟು 100 जन सगळींकय पेटयता. मागीर कितली की जन दासवर्गाक म्हूण सांगून पेटयता. आनी कसले म्हूण म्हळ्यार ते तांकां दान दिवचें आसता ताणें वारडीक गेलेले खातीर लक्ष
रुपयाचें नाण्य, भांगरा नाण्य, हबळ म्हळ्यार पोवळे हे पुरे ताणें ते चलयाल वटू पेटोवच्या कयस दान दिवच्या कयस म्हणटना ताका भारी संतोश सार्थक जाल्लीशी चलयाले एक वारडीक जाल्ले म्हूण म्हणलेले भारी संतोश. तशी तो कसो करता म्हूण म्हळ्यार मागीर तांणी चलयांनी बामणाल वटू वतना आनी कितली उत्तमोत्तम वस्तू पळय ताणें तांगेल वटू पेटयला. ಮಿಥಿಲೇಶ್ವರತೋ ಜನಕ್ಕೂ त्या ರೀತಿರಿ दशरथाला ಒಟ್ಟು ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಪ್ರಯಾಣ ಕೊರ್ನೆತ್ತ मागीर तागेले अनुमती घेवन अरमनेक वचून पावता. हांगा अयोध्येचे अभिमनी दशरथ रायो जनकरायाक यथोचित चंद उतर उलोवन पेटोवन दिता. मागीर सर्व महर्षींक घेवन चतुरंग बल समेत महात्मा जावन आशिल्ले चेडूमय चांग ते 4 जन दैवत्व आशिल्ले तांगेल वटू हस्तिनावतीक न्हय तांगेल वटू अयोध्येक प्रयाण करता. तशी प्रयाण करतना ಸ್ವಲ್ಪ अपशकुनशी जाता. घोर जावन चित्कार करचे पक्षी आनी दशरथाले तागेले रथ वतना थंय भुंयचेर आसचे मृग पुराय त्या रथाक उजवे सायडा दुखून दावे सायडा अप्रदक्षिण म्हणटाची. त्या रितीरी वत ते पळय प्राणियो दशरथा एक नमने भंय जाता. कसल कतिरिय अशी जाता रस वशिश्टाल्याक पनिमगीत कसले म्हळ्यार आमी पायचे दिसा पळया. आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.